पण आता येण्याची सनद हे ठेवलेली आहे ती आता आपण रद्द करतोय. नमस्कार. तुम्हाला माहिती आहे का, एनएच्या प्रोसेसमध्ये काही बदल होणार आहेत. तुम्ही याबद्दल बातम्या बघितल्या असतील किंवा वाचल्या असतील. तर ही प्रोसेस नेमकी काय होती आणि आताच्या प्रोसेसमध्ये काय बदल होणार आहेत याबद्दल आपण समजून घेऊया. महाराष्ट्र जमीन महसूल संहितेमध्ये शेत जमिनीचा वापर अकृषिक करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेण्याची तरतूद आहे. तसेच रूपांतरण कर आकारण्यासाठी सुद्धा परवानगी घेण्याची तरतूद आहे. तसेच त्या क्षेत्रांसाठी महाराष्ट्र रिजनल अँड टाउन प्लॅनिंग ऍक्ट नुसार ड्राफ्ट डीपी किंवा फायनल डीपी प्रसिद्ध झाला आहे किंवा रिजनल प्लॅन देखील प्रसिद्ध झाला आहे. अशा योजनांमध्ये ज्या जागा अकृषिक वापरासाठी समाविष्ट केल्या आहेत त्या जागा अकृषिक वापरात रूपांतरित केल्या गेल्या आहेत असे मानले जाईल. या जागांसाठी रूपांतरित कर, अकृषिक आकारणी, नजराणा आणि इतर सरकारी देणी सोडून कोणतीही परवानगी घेण्याची गरज नाही. परंतु या आकारणीसाठी तुम्हाला जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज करावा लागतो. त्यानंतर जिल्हाधिकारी तुम्हाला सनद देतात आणि नंतरच तुमची जमीन अकृषिक वापरासाठी रूपांतरित झाली आहे अशी नोंद केली जाते. परंतु रूपांतरासाठी अर्ज करणे, जिल्हाधिकाऱ्यांकडून तपासणी करणे, सनद देणे यासारख्या प्रक्रियेमुळे जमिनीच्या अकृषिक वापरासाठी रूपांतरण करताना जमीनधारकांना अनेक अडचणींना सामोरे जावं लागत होते. त्यामुळे अकृषिक आकारणी माफ करावी अशा लोकांच्या मागण्या होत्या. त्यामुळे शासनाने लोकांना होणाऱ्या त्रासाचा विचार केला व जिल्हाधिकाऱ्यांद्वारे अकृषिक परवानग्या व सनद देणे व त्यासाठीची अकृषिक आकारणी व रूपांतरण कर रद्द करण्याचा आणि वगळण्याचा निर्णय घेतला. त्यामुळेच महाराष्ट्र जमीन महसूल संहितेमध्ये बदल करण्यासाठी शासनाने डिसेंबर 2025 मध्ये विधेयक मांडले. पण तो काही येण्याची अट रद्द केली हा काही परिपूर्ण निर्णय नव्हता. पण आता येण्याची सनद हे ठेवलेली आहे ती आता आपण रद्द करतोय. आणि ही रद्द केल्यामुळं आता काय होईल की आपण आपलं BPMS प्रणाली आहे, बांधकाम प्रणाली, याच्यामध्ये जे आपल्याला जे नकाशे मंजूर करण्याकरता वगैरे आपण जे फी भरतो त्यामध्ये आपण एक खिडकी ओपन करणार आहे आणि वन टाईम प्रीमियम भरायचं आणि सनद नाही आणि येणे नाही. या विधेयकानुसार जमिनीच्या वापरात शेतीऐवजी अकृषिक असा बदल करण्यासाठी MRTP ऍक्ट नुसार तयार केल्या गेलेल्या ड्राफ्ट किंवा फायनल डीपी तसेच रिजनल प्लॅन मध्ये दिल्या गेलेल्या जमिनीच्या अकृषिक वापरासाठी जिल्हाधिकाऱ्यांची कोणतीही परवानगी घेण्याची गरज भासणार नाही. तसेच नियोजन प्राधिकरण विकास परवानगी देण्यापूर्वी जमिनीच्या अकृषित वापरासाठी एक वेळचे अधिमूल्य वसूल करेल. 1000 चौरस मीटर पर्यंतच्या जमिनींसाठी चालू वार्षिक दर विवरणपत्रानुसार असणाऱ्या जमिनीच्या चालू बाजार मूल्याच्या 0.1% तसेच 1000 स्क्वेअर मीटर ते 4000 स्क्वेअर मीटर क्षेत्रासाठी 0.25% तसेच 4000 स्क्वेअर मीटर वरील क्षेत्रासाठी 0.5% असे दराने असेल. वरील सादर केलेले विधेयक मंजूर झाले की वरील बदलाप्रमाणे अकृषिक म्हणजेच नॉन ॲग्रिकल्चर प्रक्रियेमध्ये सुद्धा बदल होतील. या विषयाबद्दल तुम्हाला काही प्रश्न किंवा काहीही शंका असेल तर खाली कमेंट करा आणि हो, सँक्शनवालाला नक्की सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवर पण फॉलो करा. धन्यवाद.